नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणातल्या दुसऱ्या दिवसामध्ये. आता आम्ही सकाळी फ्रेश वगैरे झालो, आता चाललोय पूर्ण कोकण दर्शन करायला. कोकण दर्शन म्हणजे हे मालवण साईडचं देवगड, कुणकेश्वर आणि बराडी देवी, अंगणेवाडीची, अजून बरंच काय काय आहे. आता बघू पुढे, तुम्ही आमच्यासोबत बघा. आमच्या या होमस्टे पासून कसा किती बीच किती जवळ आहे बघा. कसं वाटतंय भाई मित्रांनो? भारी बघा. आज अजित आम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये अजित नसेल, त्याला आम्ही खूप मिस केलं. मग भाई थँक्यू. बोका बघा बोका. जस्ट निघालो आता होमस्टे पासून, बीचवरती आलो. लेफ्ट साईडला गेल्यावर गाडी आली, आम्ही म्हणजे गाडी बुक केली कोकणाच्या दर्शनासाठी. तर पूर्ण दिवसभर गाडीवर फिरणार आम्ही सर्व, जेवढे दर्शन म्हणजे आमचे जे पॉईंटचे स्पॉट जेवढे आम्ही फिक्स केले. 5 ते 6 आहेत. तर बघा तुम्ही व्हिडिओ, एन्जॉय करा व्हिडिओ. असेच आम्हाला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, तुम्हाला नोटिफिकेशन येतील नवीन व्हिडिओचे. कळलं ना? गाडी आली आमच्या समोर, बीच बघा. हा, आम्ही वायरी बीचच्या समोर होमस्टे घेतला. हा वायरी बीच आहे, वायरी. आणि समोर तिकडे तारकर्ली बीच, तो तिकडे तुम्हाला दिसतोय ना, तो समोर तारकर्ली बीच आहे आणि हा वायरी बीच. आणि तिकडे समोर आपला महाराजांचा बघा सिंधुदुर्ग किल्ला, तो आम्ही संध्याकाळी बघायला जाणार आहे. आणि इथून आतमध्ये गेलं तर आमचं होमस्टे होतं समोर. आणि गाडी आली आमची. पहिलं कुठे जायचं? अंगणेवाडी बराडी देवी. पहिला स्पॉट अंगणेवाडी बराडी देवी. ओके, तसे गाडीमध्ये सगळे ॲडजस्ट झालेत बघा. पुढे मी आणि प्रतीक बसलो आहे. आमचे दादा अजित, विजय, श्वेता रेडी सर्व. चला. बघा आता श्री बराडी देवी मालवणपासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसूर या गावातील 12 वाड्यांपैकी अंगणेवाडी एक वाडी आहे. पण श्री बराडी देवीच्या प्रसिद्धीमुळे अंगणेवाडी हे गावच असल्याचा समज सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. श्री बराडी देवीच्या महात्म्यामुळे अंगणेवाडीला हे महत्त्व प्राप्त झालेले आहे. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी अप्पांनाही मोहिमेमध्ये श्री बराडी देवीच्या कृपाआशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी 22,000 एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे. अंगणे नामक ग्रामस्थांची गाय नेहमी रानातील एका विशिष्ट ठिकाणी एका पाषाणावर पाना सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करू लागले. भरड भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली, म्हणून तिला श्री बराडी देवी असे म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते की ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली, म्हणून आजही अंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. हे वडे तिथून आपल्या घरी आणता येत नाहीत. देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यावर बाहेर गेली तर अशी भीती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाही. असे या नवसाला पावणाऱ्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहेत. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो. या देवीचा जत्रोत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. सामान्यपणे दिवाळीनंतर ग्रामस्थ देवीला कोल लावून शिकारीला जातात. जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील काम होत नाही. जेव्हा शिकार मिळते व तिचे ग्रामभोजन होते त्यानंतर ग्रामस्थ एकत्र येऊन चर्चा करून जत्रोत्सवाचा दिवस निश्चित केला जातो. आता आम्ही आतल्या का तुम्हाला देवीचं दर्शन काय करू शकत नाही, मग दर्शन करायचं तुम्ही ती या अंगणेवाडी मालवणला. चला, व्हिडिओ काढायला पण परमिशन घेतली, तुम्ही बघितलं असेल थोडे थोडे मंदिरचे शॉट. चला आता गाडी कसं व्हिडिओ काढू नका, नाही तर मग बस मोबाईल वगैरे जपतोय. चला आता आम्ही थोडे फोटो काढतो आणि जातो नेक्स्ट स्टॉपला. फोटो काढून तर आजच्या दिवसाचा सकाळचं आमचं एक पहिलं दर्शन झालेलं आहे. आता पुढे आम्ही जाणार आहे.
तर बघा आता पुढे जातोय आम्ही. आता पुढचं कुठलं आहे बघूया, जाऊन विचारूया. चला दादा, नेक्स्ट कुठे आता? कंदळगाव रामेश्वर मंदिर. नेक्स्ट स्टॉप. आता आम्ही इथे नेक्स्ट स्पॉट जवळ कांदळगाव रामेश्वर, आणि इथे आल्यावर आम्हाला एक हिस्टॉरिक म्हणजे गोष्ट समजली, ऐतिहासिक आपली महाराजांची. ते तुम्ही इथे वाचा. म्हणजे यामध्ये असं लिहिलं आहे, मी थोडं काय सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली किल्ले सिंधुदुर्गच्या उभारण्यास सुरुवात केली. किल्ल्याचे बांधकाम उभे राहत असताना पश्चिमेकडील तटाचे बांधकाम काही किल्ल्यात टिकत नव्हते. त्यावेळी चिंताग्रस्त असलेल्या महाराजांना एक रात्रीशी देव रामेश्वराने दिलेल्या दृष्टांतानुसार महाराज कांदळगावच्या श्रीदेव रामेश्वर भेटीस आले. त्या ठिकाणी श्रीदेव रामेश्वराची पूजा अर्चा करून छत्रपतीने येथील शिवपिंडीवर घुमटी बांधली आणि आठवण म्हणून त्या घुमटीसमोर वडाचे रोपटे लावले. ती ऐतिहासिक साक्ष म्हणजेच हा वटवृक्ष. मंदिर असतात जुन्या काळात. जुनी मंदिर आहे एकदम कोकणातली. मालवणमधील रामेश्वर मंदिर हे एक पवित्र निवासस्थान आहे. महाराष्ट्रातील मालवणच्या मध्यभागी वसलेले एक प्राचीन मंदिर भक्त आणि इतिहासप्रेमींसाठी खूप महत्वाचे आहे. भगवान शिवाला समर्पित हे मंदिर त्याच्या अद्वितीय हेमांडीपंथी वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या दगडी भिंती, घुमट आणि सुंदर सुशोभित खांब. गर्भगृहात एक भव्य शिवलिंग आहे. हे भगवान शिवाचे पवित्र प्रतीक आहे, जे येथे आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी येणाऱ्या भक्तांद्वारे पूजनीय आहे. मंदिराचे शांत वातावरण लयबंद मंत्र आणि उदबत्तीच्या सुगंधासह एक शांत वातावरण तयार करते, जे आत्माला शांत करते आणि शांती आणि भक्तीची भावना आणते. मंदिर परिसर हे प्रार्थनास्थळ आणि इतिहास आणि संस्कृतीचे भांडार आहे. रामेश्वर मंदिर त्याच्या उत्साही सण आणि उत्सवांसाठी देखील ओळखले जाते. वार्षिक महाशिवरात्री उत्सव हे एक प्रमुख आकर्षण आहे, जे मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी दूरवरून भाविकांना आकर्षित करतात. थोड्याच अंतरावर शिवाजी महाराजांनी बांधलेला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्यावरून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते आणि हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. शाळेची मुलं बघा शाळेत चालली आहेत. शाळेचे दिवस आठवले. शाळा नंबर 1. कुठल्या शाळेत तुम्ही? ओझर. बसची वाट बघताय? बसची वाट बघताय गाडीची? आमचं चॅनल आहे युट्यूबला. युट्यूब बघता? स्वॅग मंडळी सर्च करा. आमचं चॅनल आहे युट्यूबला. स्वॅग मंडळी लिहून घेतात. बघा 5 सबस्क्राईब वाढले. 3, 4, 5 जणांचे वाढवून टाका. 5 जणांना करून टाका मोबाईलवर. सेकंड स्वामी समर्थ. तिसरा स्पॉट स्वामी समर्थ मठात चाललोय. कुठे ते गाव? वांगणी. आम्ही तिसऱ्या स्पॉट मध्ये आलोय. श्री स्वामी समर्थ मठ वांगणी.
आता आचऱ्यात आलो, आचरा बाजारपेठमध्ये नाश्ता करायला आलोय. सकाळी निघालो चाय प्यायलो होतो आणि आता थोडं भूक पण पेट पूजा नाश्ता करतो जरा. तर बघा देवदर्शन झालं, आता पेट पूजा. 3 स्पॉट झाले ना, 3 झाले ना? 3 झाले. 3 झाले. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. नाश्ता करतो हॉटेल प्रसाद. असं कोल्ड्रिंक्स चला इकडे लेफ्ट पळायला लागेल. जॉईन झाला आम्हाला. आता काल रात्री 1 वाजता आला तो. रात्री कुडालला 12 किती वाजता उतरला असतो? 11 वाजता की 12 वाजता? 12 वाजता उतरला. त्याच्यानंतरला तो रिक्षा घेऊन इकडे आला आपल्या स्पॉटवर. तो झोपला होता. तो कसं आला? झोप आली रे, दमलो ना मी. दमलो तर झोपलो मी, 11:30 झोपलो. हा अजित भाई 1:30ला आला. जेवला तो. जेवला का आता खातो. दिवसाला खाणार नाहीस तू? किती प्लेट काय ते चला आता कार्यक्रम करतो, भेटू नंतर. खाऊन भेटू. प्रत्येक काय बघतोय असा? तोंडाला पाणी सुटलं तुमच्या लहानपणीची आठवण. आता नेक्स्ट स्टॉप कुठला आता? हॅलो कुणकेश्वर मंदिर. कुणकेश्वर मंदिर नेक्स्ट स्टॉप. असंच केलं का? ए कुणकेश्वर मंदिर नेक्स्ट स्टॉप आपला आता. चौथ्या स्पॉटला आलेलो आहे, श्री देव कुणकेश्वर. कुणकेश्वरला आलोय मंदिरात. दर्शन घेऊ आता, जेवढं हो तेवढं दाखवू. आतमध्ये अलाउड नाही. हर हर कुणकेश्वर. चला या रे स्वॅग मंडळी. खूप वर्षाने आपला प्लॅन होता इथे यायचा कुणकेश्वरला. चला पहिला दर्शन घेऊन येतो. चला दर्शन घेतो पहिला, म्हणजे सगळं दाखवतो तुम्हाला. श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र. अतिप्राचीन काळापासून येथे कणकेच्या राईपासून वास्तव्य गुण असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी. कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. देवावरून गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले. सुमारे 11व्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुक्तमणीच म्हणावं लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतर कुठेच नाही. एसटी थांबते तिथून अवघ्या 5-6 मिनिटाच्या अंतरावर या मंदिराचा कळस लक्ष वेधून देतो आणि किनाऱ्याशी असणाऱ्या उंच वाट्यावर उभारलेल्या या मंदिराच्या सागर तटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखलेला आहे. 8-9 मीटर उंचीचा या तटावर असणाऱ्या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर 22-24 मीटर उंचीच मंदिर आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित आहेच, पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे. अशा या कुणकेश्वर मंदिराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचिक आणि रहस्यमय असा आहे. काय निसर्गच आहे यार. समोर चौपाटी आणि इकडे मंडळी. इकडे तसेच तुम्हाला देवदर्शन जर करायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि असे जर चांगले चांगले तुम्हाला व्हिडिओज पाहायचे असतील तर आम्हाला सांगा आणि तिकडे आम्ही सपोर्ट करा. त्याच इन्कमनी इकडे या नवीन लागतंय. आता इकडे फोटो काढू, दर्शन करू. बाकी छोटे छोटे अजून छोटे छोटे मंदिर तिकडे दर्शन करू. निसर्ग बघा काय एक नंबर आहे. क्लीन बीच, एकदम क्लीन क्लीन. कुणकेश्वरचं दर्शन झालं. आता आपला 5वा स्पॉट देवगड पवनचक्की. देवगड बीच, पवनचक्की आणि झिपलाईन पण आहे. ते पण आमच्यातले कोणतरी करतील, बघूया आता. मी तर नाही करणार, मी करून झालोय म्हणून. बघा आता आता आपण आहोत देवगड बीचवर. पाहू शकताय तुम्ही. होते हे काही शाळेचे विद्यार्थी आहेत बहुतेक. ते झिपलाईन करतायत. धाडसी असे विद्यार्थी आहेत ते. आम्ही साडीचा तोपा करून खेळणार. आमचे हे एक मंडळीचे सदस्य ज्यांना जायची खूप इच्छा आहे
पण ड्रेस घातला म्हणून पण ड्रेस घातलाय म्हणून जात नाही. आमचे सदस्य फॉर्म भरतायत. दोघं करतात फक्त. कोण करताय? विजय आणि अजित. हे दोन धाडसी सदस्य रेडी झालेले आहेत आम्ही काल धाडस केलं. झिप लाईन साठी. केलेलं आहे. आम्ही काल झिप लाईन करतात आमच्या इथे दोघं जण. विजय आणि अजित करतात. मी आणि प्रतीक चाललो इकडे गार्डन बघ. ऊन खूप आहे म्हणून थोडे अर्धे मेंबर कंटाळलेत. गार्डन बघून येतो. चल इकडे पर्यटकांना व्हिडिओग्राफी बंद केलाय. काय माहिती कशाला व्हिडिओग्राफी करायला काय होत आहे, कोणाला नुकसान होत आहे. आणि तिथे आम्हाला शूट करतो. वा हे भारी आहे रे. इथे झोपतल आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू फक्त व्ह्यू बघा. संध्याकाळी याची इथे बात आहे. आम्ही आता 1 वाजता आलो आहे. 1 वाजले दुपारचे. ऊन खूप आहे. झिपलाईन बघा, एक माणूस गेला आहे झिपलाईन करा. आणि स्वच्छ समुद्र किनारा देवगडचा एवढा क्लीन. झालं मजा आहे ना पोहायला. तिथं स्कुबा डायव्हिंग करायला जाम मजा आहे. इकडे जा. दोघं जण करतायत झिप लाईन. हे जे रेट आहे तेवढे 17 वर्षावरील 600 रुपये. हे 600 करतायत. बघून घ्या आलात तर तुम्ही. Might lose some battles, but winning the war. I get knocked down, I get back up, get up and go. I stay ready for more. Go to the top, I level the score. Never gon' quit. Heard you seen something. आता विजय आम्ही एवढं जमत नसेल तर थोडी थोडी फाटली आहे म्हणून नाचतोय. समजताय ते तोंडावर दिसतंय फाटली आहे. तर येऊन मग काय काय सांगेल आता. सगळे बघणारे प्रेक्षक आहेत. Someone get attacked. If frequency now you believe in me. Cheers for me. Give me the loot. Might lose some battles but winning the war. I get knocked down, I get back up, get up and go. I stay ready for more. Go to the top. आता आम्ही जातो गाडीने डायरेक्ट त्या बीचवर जातो. आम्ही तिकडे बीचवर जातो आता गाडीने. चल प्रतीक. हे बघा अर्ध्याचं झालं. मग आता हे पाठवलं मला दोस्त आहेत ते. चाललो इकडे मी कारण पूर्ण नाही आलं मी इकडे. अर्ध्याचं झालं त्यामुळे ते आता ते करेल मला खेचून तिकडे. फिलिंग कशी होती? काय कशी वाटली राईड? मस्त वाटलं एकदम भारी ना. एवढा लांबून आमची मंडळी तिकडे उभे. झूम कर ना. 2x 3x कर. तिकडे बघा 3x तिकडे आहे. बस एवढं जास्त मी आता चाललो. मंडळी हा बघा मी आणि अजित इकडून आलो. हे दिसतंय पवनचक्की पहिली फर्स्टवाली. तिथून आम्ही इकडे आलो. हे बघा इकडे वरती. आणि आता इथून खाली उतरून इथे वरती चाललो आहे. चल मी आणि अजित आहे इकडे. इकडे प्रतीक, प्रज्वल, रोशनी, ऋतिका, स्नेहा, तृप्ती आणि श्वेता तिकडे त्या साईडला. आम्ही दोघंच झिप लाईन केलं. मजा आली खूप आणि भारी वाटलं ना. हा व्हिडिओ बघा तुम्ही. व्हिडिओ दाखवा ना. जेव्हा निघाल तर व्हिडिओ येईल ब्लॉगमध्ये सर्व. आणि आता ते लोक तिकडे 4 व्हीलर घेऊन आलो. मी तर 4 व्हीलर घेऊन ते इकडे येतात समोर. कारण एवढं चालत जायला खूप वेळ लागेल. हां ऊन पण खूप आहे. ते लोक आता इथे येतील. इथून मग आम्ही डायरेक्ट जाणार मालवणला. सिंधुदुर्ग किल्ला. बघा हे देवगड बीच बघा किती क्लीन आहे बघा. प्लॅन करून आले तर कुठे जाता बघूया तरी. हे बघा इकडे या. समोरून दोघं येत आहेत. चपला विदाउट चपलाचे. कारण घेतलेली फ्लिपफ्लॉप घालतील तर पडणार नाही झिपलाईन करताना म्हणून बिन चपलाचे येत आहेत. बिन चपलाचे वनवासी येत आहेत.
बिन चपलाचे वनवासी येतात घेतलेले फ्लिपफ्लॉप पडले तर भेटणार कुठे. इथे हा देवगड बीच आहे. इथे खूप सारे पिक्चरचे शूटिंग पण झाले आहेत. टकाटक जसं टकाटक मराठी पिक्चरचे शूटिंग इथे होतात खूप सारे. इथे ती गाडी आपली इकडं शांतता आहे ना. शांतता आणि निसर्ग एवढा आहे की जिकडे कॅमेरा फिरू तिकडे निसर्ग काय काय दाखवू. आता काय करायचं नेक्स्ट स्टॉप की जेवायचं काय ते बघू. जे होईल ते दाखवतो. आता सांग तू तुम्हाला गाई चरतात ते बघा. थोडा साईडला ना. चला 1 2 3 कट. आता आमच्या ड्रायव्हर दादांनी आम्हाला आणलं इथे रेस्टॉरंटमध्ये. राजेशाही रेस्टॉरंट. सगळ्यांची तोंड अशी कंटाळलेली दिसतात मला. डोकं दुखतात. आम्ही कधी कंटाळत नाही. तू कंटाळतो. मग असं डोकं दुखतंय करतोय. बोलून मला दुखायला लागलं. राजेशाही रेस्टॉरंट. राजेशाहीच आहे एकदम. मेन्यू इथे लिहिलेला आहे. मस्त आहे रे ते. बटर मसाला लांबचा पनीर हंडी पनीर काय पनीर नाही खाणार नाही. दाखवते पनीर बटर चिकन बटर चिकन काय झालं बटर पनीर बटर मसाला. मी सुरमई थाळी काल सुरमई खाल्ली नाही. सुरमई खाल्ली नाही. एक सुरमईचा पीस सोडून दिला. अजित आहे ना अजित आज चमकतात का तुम्ही. तो हावडे पावले हावले ग्रुप असतो. पाथू आजी आमची गरबा गल रोशा उपवास गल. इकडे मी जेवतो पेटपूजा करतो. आले प्रॉन्स आले अजितचे. अजित खुश. कालची भरपाई करून घेतो आज सर्व. माझीच ना आली अजून सुरमई थाळी. बोला आता विजय हा मला नाही ओळखलं. आई आई सुरमई थाळी आली. खुश आहे एक बांगडा एक सुरमई. हा बांगडा आहे हा ना. सुरमई बांगडा हे सुरमईचं तिकलं सोलकढी भात कांदा 2 चपात्या. त्याला तोडतो आता. इथे आम्ही आलोय श्री परमपूज्य स्वामींची समाधी. इथे इतिहास आहे. ब्रह्मानंद स्वामी समाधी स्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला ते ओझर शिवकालीन भुयारी मार्ग. इथून ते सिंधुदुर्ग किल्ल्यापासून ते इथपर्यंत भुयारी मार्ग बांधलेला त्या महाराजांनी. मग भाई विचार कर तेव्हाची इंजिनिअरिंग काय होती. आता आम्ही इथे आलोय स्वामींच्या समाधीजवळ. त्या समाधीजवळ असं एक ऐतिहासिक हे सिंधुदुर्ग किल्ल्यापासून ते इथपर्यंत भुयारी मार्ग आलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत बनवलेला किल्ल्यातून म्हणजे इथे यायला डायरेक्ट म्हणजे शत्रूंनी कुठून हे केला सिंधुदुर्ग किल्ल्यावर हे केला आक्रमण केला तर भाई किल्ल्यातून डायरेक्ट इथून डायरेक्ट इथे बाहेर निघू शकतो. म्हणजे विचार करा तेव्हाची महाराजांची काय होती. तेच तो वरती आहे मार्ग बघूया. अरे शिव तो काय दोघं नाही ते तिकडे
शिवराज हे सगळं शिवराजांनी मानलं त्यांनीच बांधलं. इथे आले तुमच्या इथे असणार सगळं सगळं पाण्याचा कुंड ते आता नीट केलं. हा बघ इकडं कुठे ये ही समाधी. हे बघ इकडे पण काहीतरी होतं ते बघ. ते उचला बिचरायला सगळं होतं इथे. हे सगळं बंद करून ठेवलं आता. पब्लिक जायची ना शोधायला. हे सर्व इथे आहे मार्ग. हा बघ हा मार्ग डायरेक्ट सिंधुदुर्ग किल्ल्यात जातो. हा पण ते बंद करून ठेवलं आता कारण मध्ये सर्व सुरंग मध्ये बंद पडल्या ना कसल्या ना. पाणी पिऊ शकतोय बघा. झरा सुटलाय बाबा ते किती. बघून आलो आम्ही ते स्वामींची समाधी स्वामींची आणि आपला भुयारी मार्ग म्हणजे ब्रह्मानंद स्वामींची समाधी आम्ही बघून. आणि हे होतं अच्छा भुयारी मार्ग बंद झालाय म्हणजे ते बंद केलंय आता सर्व इथे बंद करून म्हणजे कोणी आता चाललो आता सिंधुदुर्ग किल्ला बघायला. चला आता सिंधुदुर्ग किल्ला डायरेक्ट बोटीतून. हा अजित बोटीने जाऊया मस्त. इकडे पण या एकदा व्हिजिट कर. हा सगळीकडे विजिट करायची तिथे आम्ही विजिट करतोय. प्रत्येक आपला एक युनिक काहीतरी करणार आहे. किल्ल्यावर जाणार आहे पण तो बिन चापलाचा त्याच्या मनात आलाय तो करतोय. ठीक आहे चालेल त्याच्या मनात आलाय. प्रत्येक बिन चापलाचा घालतोय. कुठून इथून मालवण जेटीला तर पोहोचलेलो आहे आम्ही. मालवण जेटी ऑलरेडी महाराजांचं दर्शन घेतो. फर्स्ट टाइम चाललंय सिंधुदुर्ग किल्ल्याला. कसा एक्सपिरियन्स आहे सांगतो जाऊन. आता बघा आता तुमच्यासोबत राहता बोटीनिकडे जाऊ आम्ही. मालवण जेटीला आलो आहे आता. इथून तिकीट काढायची आहे. तिकीट काढून जायची आहे आमची आता बोटीची तिकीट किल्ल्यावर जायला. लवकर या. तिकीट काढलेत आम्ही 20 मिनिटं लागतील. 100 रुपये पर पर्सन. हा 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे. इथून खरंच आम्ही काल आलेलो आमचे वॉटर स्पॉट्स करून. मस्त निघालो आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. कुठं आलो त्या बीचवर समोरून आलो. चल एंट्री केली आम्ही महाराजांच्या किल्ल्याच्या इथे. आता बघू प्रवेश. बंधाऱ्यावरती एंट्री केली. समोर प्रवेश बंधारा. आता प्रवेश झालो जाऊ. हा क्लीन पाणी. आले तिकडे बसले महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी. कोल्हापूरचे वाटतं. हां भिंतीला तेव्हा आता भिंती बघ कसा बांध शोपत चुना आणि पिठाने केलेलं आणि आता सिमेंटच्या पण हात नाही. इव्हन पहिल्यांदा आलं महाराजांच्या किल्ल्यावरती. हा फर्स्ट किल्ला आम्हाला. माझा पण सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावरती पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटरवर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत.
या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर, दही विहीर अशी आहेत. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वऱ्हाड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोंड आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावर शत्रूंची स्वारी परतावून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्वाची आहे. हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थलांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्यांची पाहणी झाली. इसवी सन 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कब्बीन खडक असलेले बेट किल्ल्यांसाठी निवडले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांची तटांची पायभरणी झाली. आज मोर्याचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती करून त्या जागी महाराजांनी पूजा केली. असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटीहून खर्च पडले. उभारणीसाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध कालकब्बीन खडक मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्यांचा तट 2 मैल इतका आहे. तटांची उंची 300 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटांच्या पायात 500 खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस 80,000 खर्च पडले. सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटले आहेत. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार हे पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे की हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तारी भूमीत एक खिंड दिसते. या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळापासून केला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यानंतर मारुतीचे छोटे खानी मंदिर आहे. तेथूनच बुर्जावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुर्जावर गेल्यानंतर आजूबाजूच्या 15 मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जर्मनीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवरायश्वरांचे देवलाय मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त येथे दिसते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याच्या आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्ल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्याचा ध्वजस्तंभ 228 फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीत पडत होता. ध्वजाला पाहून मच्छीमार खडकांपासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इसवी सन 1812 पर्यंत फडकत होता. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुका रोखण्यासाठी तटाला भोके ठेवले आहेत. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे. हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला होता. तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. सिंधुदुर्ग किल्ला मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. 1661 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली. तर आता तुम्ही बघितलं असेल आम्ही सिंधुदुर्ग किल्ला फिरलो. म्हणजे पूर्ण तर फिरलो नाही, फक्त थोडे 4-5 स्पॉट फिरलो सिंधुदुर्ग किल्ल्यातले. पूर्ण सिंधुदुर्ग किल्ल्याला फिरायला 1 दिवस जाईलच. आम्ही अर्धा तास फिरलो, अर्धा 1 तासात फक्त. हा इथे गाईड पण घेतला नव्हता. हां एवढं आम्हाला जे दिसण्यात आले ते स्पॉट सर्व बघितले. जेवढं बघण्यासारखं सर्व बघितलं. पायांचे ठसे हे बघा, हे बघा, हे बघा. हेच आम्हाला मेन पाहायचं होतं. महाराजांच्या हाताचे ठसे आहेत. हे बरोबर शेरी समोर, हे बरोबर समोर शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. बहुतेक सर्व बघून झालं जेवढं बघण्याचं तेवढं. आता जिथून आम्ही ज्या बंदरावरतून आलो होतो होडीने तिथे परत चाललो सर्वजण. आता मालवण बीच आहे. तिथून मग मालवण बीचला उतरणार तिकडे समोर. तिकडून रॉक गार्डनला जाण्याचा प्लॅन आहे. बघू सोनाली आमचा स्पॉट राहिला रॉक गार्डन.
तो जर करायचा असेल तर तो करू, नाही तर सर्व थकले असतील तर डायरेक्ट तो होमस्टेवरती जाऊ. तर मग सकाळी लवकर उठून आम्हाला सकाळी 7 वाजता सिंधुदुर्गावरून जायचं आहे थिविमला. थिविमवरून आम्ही जाणार आहोत तेलंगण बीचला. पुढचे 3 दिवस हे फक्त वाईब आणि वाईब आणि वाईब डोळ्यामध्ये हॅपीनेस. I get back up, get up and go, I stay ready for more. Go toe to toe till I level the score. Never gon' quit, heard you seen some but you never seen this.